फडणवीस मॅडम आहे तेच ठाण्यामध्ये आले, त्यांनी भेट दिलेली आहे. आज तुम्ही जगद्गुरूंची भेट घेतलेली आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, काय होणार? आज फार छान वाटलं. जगद्गुरू रामानंदाचार्य यांची भेट घेतली आणि संकल्पना ही होती की त्यांनी 4,500पेक्षा जास्त बंधारे बांधलेत आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या स्त्रियांसाठी, आपल्या गावांसाठी. तर याचा फार आनंद आहे की ते लोकसेवेसाठी एवढं काम करत आहेत. काल रिझल्ट समोर आलेले आहेत अनेक ठिकाणी आणि म्हणजे बहुतांश ठिकाणी महायुतीचाच जे आहे ते सत्ता आलेली आहे. कसं बघता या कालच्या या निकालाकडे? मला आनंद आहे की प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि जे जात प्रांत ह्या प्रकारे लोकांना वेगळं करतात अशा पार्ट्यांना वोट आऊट केलेलं आहे. आणि आता मला वाटतं खूप मोठी एक जबाबदारी आहे महायुतीकडे की आज सामान्य माणसाचं जीवन सुखद व्हावं. मुंबईत असो किंवा वेगवेगळ्या ज्या 29 महानगरपालिका इथे आज इलेक्शन्स झाले आहेत आणि भरभरून लोकांनी प्रेम दाखवलं आहे, तर त्यांच्यासाठी खूप काही करण्याचा हा खूप सुंदर एक मार्ग ओपन झालेला आहे. बंधू एकत्र आलेले, त्यांना आता काय सल्ला असेल? मी त्यांना काय सल्ला दिला, त्यांना काय आव्हान? ते मला काय आव्हान? काहीच आव्हान नाही. फक्त एवढंच सांगीन की आता ते अपोजिशनमध्ये असतील तर जी चांगली कामं हे लोककल्याणासाठी लोकांसाठी करतायत त्यात अडथळे न आणावे आणि जिथे टोकायचं आहे तिथे नक्कीच ते टोकतील, पण जिथे चांगली कामं चालू आहेत तिथे बंदी नको आणायला, तिथे मध्ये मध्ये अडथळे नको आणायला. एवढ्या वर्षानंतर आता भाजपचा महापौर बसणार आहे, किती महत्त्वाची गोष्ट आहे, किती मुंबई आता याच्यामध्ये कसा विकास होईल? आज खूपच गर्वाची गोष्ट आहे की भाजपाचा महापौर बसणार आहे मुंबईत सुद्धा. आणि मला वाटतं ती एक गर्जना आहे की भाजपा आता विकास कामात एक वेगळीच तेजी आणणार आहे आणि लोकांच्या ज्याही गरजा आहेत, डेली रिक्वायरमेंट्स आहेत, त्याकडे आवर्जून लक्ष देणार आहे. नक्कीच. काय तुम्ही मुंबईकरांना आश्वस्त कराल, कारण की एवढ्या वर्षानंतर भाजपचा सोबत महापौर बसतोय, काय मुंबईकरांना आश्वस्त कराल, काय मराठी माणसांना आश्वस्त कराल? मी मराठी बांधवांना आणि भगिनींना बहिणींना हेच सांगेन की तुम्ही एक खूप चांगलं डिसिजन घेतलेलं आहे. भाजप आणि युतीला निवडून आणलं आहे आणि ते तुमच्या पाठीशी राहणार आहेत. तुमच्यासाठी हेल्थकेअर सर्व्हिसेस असो किंवा तुमच्यासाठी क्वालिटी ऑफ एज्युकेशन त्याचा स्तर उंचावणं असो, गव्हर्मेंट स्कूल्समध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, आणि ट्रॅव्हल टाईम अजून कमी करणं असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग आणि वेगवेगळ्या युनिट्स ज्या इथे येणार आहेत त्यांना लवकरात लवकर इथे स्थापित करणं असो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एक वेगळा वेग दिसेल असं मी मनापासून तुम्हाला सांगू शकते. अनेक ठिकाणी ईव्हीएमबद्दल देखील आरोप करण्यात आले, विरोधकाकडून आरोप करण्यात आले, खबर फोडण्यात आलं, त्यांना तुम्ही काय? मला वाटतं आता प्रत्येकाने जे जनतेचा कौल आहे त्याचा आदर करावा, जनतेचा आदर करावा आणि अशी फुसकटं काढायला नको. शेवटचा प्रश्न, मुंबईचा महापौर कोण असेल, कसा असेल, कुठला असेल? मला एवढं माहीत आहे, जसं देवेंद्रजींनी सांगितलं, आपला हिंदू बंधू किंवा भगिनी मुंबईचे महापौराची जे स्थान आहे ते ग्रहण करतील आणि बाकी त्यांच्या कर्तबगारीवर ते अवलंबून. मराठी असेल मुंबईचा महापौर? नक्कीच नक्कीच. या होत्या अमृता फडणवीस यांनी आपलं जे आहे ते मत व्यक्त केलेलं आहे. मुंबईचा महापौर हा हिंदू मराठी असेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन अथर्व रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.